भोंदूबाबा प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल। नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे, तर तिसरा आरोपी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरात याच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल करून या प्रकरणाचा विशेष तपास पथकाकडून सुरू आहे। दरम्यान या गंभीर गुन्ह्यातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचं समोर आलं होतं। या प्रकरणी दिनांक 25 मार्च 2026 रोजी कोपरगाव येथील BMW या व्हॉट्सॲप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे अनिल कोल्ड्रिंक्स कोपरगाव यानं त्याच्या मोबाईलवरनं अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचं निष्पन्न झालं। पोलीस तपासामध्ये हे व्हिडिओ त्याला योगेश पंढरीनाथ आढाव राहणार कोपरगाव यांना पाठवलं होतं। पुढील तपासात आढाव याला व्हिडिओ त्याचा मित्र संदीप गर्जे राहणार माजलगाव बीड यानं पाठवल्याचं उघड झालं। त्यावरनं राहुल शिंदे, योगेश आढाव आणि संदीप गर्जे या तिघांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 294, 2, 3, 5 तसंच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील राहुल शिंदे आणि योगेश आढाव यांना अटक करण्यात आली असून संदीप गर्जे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।